हिवाळ्याच्या दिवसात बाजारात घरगुती कोथिंबीर येतो आणि त्याचा वास एकदम मस्त असतो। आज बनवलेला आहे कोथिंबीरचा पराठा आणि मला ना आता रोज असं कोथिंबीर पराठा खायची इच्छा होते। गरमागरम त्याची टेस्टच एक वेगळी येते आणि जर घरगुती कोथिंबीर असेल तर अजूनच त्या पराठ्याची चव दुप्पट होते। आणि मी 1-2 तर पराठे करते चहासोबत खायला आणि गरमागरम खायला खरंच खूप छान लागतात। रुद्रांशची शाळेची वेळ झाली, रुद्रांश गेला शाळेत, मी माझी कामं केली, तोपर्यंत रुद्रांशच्या तर यायची वेळ होऊन जाते कारण हलका दिवस आहे त्यामुळे दिवस की लवकरच जातो आपल्याला माहीत पण पडत नाही जर कामं असतील तर, आणि कामं नसतील तर तोच दिवस आपल्याला खूप भारी लागतो, मोठा दिवस लागतो। रुद्रांशला शाळेतून संध्याकाळी आम्ही 4:30ला वगैरे फिरायला जातो। ही चप्पल आहे ती शनिवार बाजारातून मी आणलेली आहे 100 रुपयाला आणि छान छान चप्पल होते। रुद्रांशचे पप्पा गावाला गेले होते, त्यांनी लौकी आणली होती, घरगुती लौकी, आणि त्याची टेस्टसुद्धा छान येते आणि खूप सुंदर लागतात। कुठलेही पदार्थ बनवा घरगुती लौकीचे। तर मी भाजी बनवली होती, मला हॉस्पिटलमध्ये टिफिन द्यायचं होतं आणि ऑपरेशन असेल, सिजर असेल किंवा मरीज असेल, पेशंट असेल, त्याला लौकीची भाजी किंवा लौकीपासून बनवलेले पदार्थ दिले तर ते हेल्थीच असतात कारण लौकीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते। परत मग बनवलं मी गाजरचा हलवा, बाजारातूनच आणलेले होते ताजे ताजे गाजर अर्धा किलो किसून घेतले। रुद्रांशनी पण मदत, किसायला भरपूर वेळ लागणार होता म्हणून मग त्याला चॉपर दिली त्याच्यामध्ये बारीक कर म्हणून, तर झालं त्याच्याने पण बारीक आणि हलवा बनवला गाजराचा। आणि ते पण माझ्या मनात ध्यानात नव्हतं की बनवायचं, पण म्हटलं चला पेशंटला पण चांगलं वाटेल। डबे वगैरे बांधून घेतले आणि निघालो आम्ही हॉस्पिटलमध्ये जायला। हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तोपर्यंत त्यांची पण जेवणाची वेळ झाली होती आणि गरमागरम जेवणच, मी स्वयंपाक झाला की पटकन पोहोचवून देते